इचलकरंजी शहरात दारू पिण्याच्या कारणांवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान सशस्त्र हल्ल्यात होऊन एक युवक गंभीर जखमी झाला। रोहित विलास पाटील राहणार आदर्श झोपडपट्टी असे जखमी युवकाचे नाव असून या प्रकरणी करण कल्लाप्पा कोरवी वय वर्ष 26 राहणार कोरवी गल्ली जवाहरनगर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी रोहित पाटील आणि प्रसाद मस्कर यांच्यात दारू पिण्याच्या कारणांवरून वाद झाला होता। त्यावेळी रोहिताने प्रसाद याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले। सायंकाळी डेक्कन सूतगिरणी परिसरातील वडार गल्ली येथे करण कोरवी आणि रोहित पाटील हे वडापाव खात उभे असताना प्रसाद संजय मस्कर, प्रतीक संजय मस्कर, यश संदीप ओगले, जय संदीप ओगले, सारंग अजित नलवडे आणि वेदांत सचिन नांगरे सर्व राहणार खोतवाडी तेथे आले। सकाळच्या वादाचा राग मनात धरून त्यांनी रोहितला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर दोघांच्या हातातील कोयते व तलवारीने रोहितच्या हातावर आणि मानेवर वार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। गंभीर जखमी झालेला रोहित जीव वाचविण्यासाठी पळू लागला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। शिवाजीनगर पोलिसांनी 6 संशयांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे।